आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। गुढीपाडव्याच्या आधी गिरगावातील रस्त्यांची कामं पूर्ण करा असे निर्देश मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अधिकाऱ्यांना दिलेत। मंत्री लोढा यांनी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची पाहणी करून आढावा घेतला। कामं सुरू असलेल्या रस्त्यांवर सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्याच्या सूचनाही दिल्या आहेत। विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधिमंडळात दांडी मारणाऱ्या आमदारांचे रवींद्र चव्हाणांनी कान टोचलेत। यापुढे गैरहजर राहताना पक्षाला लेखी कारणं द्यावी लागणार, नाहीतर संसदीय कामकाज मंत्री कार्यवाही करणार, अशी आक्रमक भूमिका भाजप आमदार आणि मंत्र्यांच्या विधिमंडळातील गैरहजेरीवरून रवींद्र चव्हाणांनी घेतली। बंगळुरूमधील हॉटेल बंद मागे काँग्रेसचं राजकारण, केंद्र सरकारला बदनाम करण्याचं विरोधकांचं षडयंत्र आहे असा आरोप सुजय विखेंनी केला। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पंतप्रधान मोदी परिस्थिती हाताळण्यास सक्षम असल्याचंही विखे म्हणाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन केले। मेळाव्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्लीत केंद्रीय निवडणूक संचालन समितीची बैठक होणार आहे। पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये पुढील 2 महिन्यात निवडणूक आहेत। त्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत खलबतं होणार आहेत। महाड पंचायत समितीवर शिवसेनेच्या प्रेरणा सावंत यांची सभापतीपदी निवड झाली आहे, तर उपसभापतीपदी सुरेश महाडिक यांची निवड झाली आहे। रायगडमध्ये राष्ट्रवादी शिवसेना एकत्र राहणार आहे। रायगड जिल्हा परिषदेबाबत व्यापक चर्चा झाली आहे, असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलंय। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातील 30वी अर्थव्यवस्था आहे। थायलंड, व्हिएतनाम, सिंगापूरला महाराष्ट्र मागे टाकणार आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। पुण्यात शिवसेनेनं हंडा मोर्चा काढला। पाण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली। रिकामा टँकर महापालिकेसमोर लावत शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला। ठाणे महानगरपालिका हद्दीतील पाणी टंचाई विरोधात पवार गटाचे नगरसेवक अभिजित पवार यांनी महापालिका मुख्यालयात अंघोळ केली। पाणी टंचाई मिटली नाही तर अधिकाऱ्यांना अंघोळ घालू असा इशारा अभिजित पवार यांनी दिला। देशाच्या जीडीपी पेक्षा महाराष्ट्राचा जीडीपी जास्त आहे। जीएसटी संकलनात महाराष्ट्र नंबर 1 वर आहे। महाराष्ट्राची कर्ज घेण्याची क्षमता उत्तम असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत दिली। एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध एसआयटी नेमणारे असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत। या प्रकरणी एसआयटी कडून संपूर्ण चौकशी करू असंही बावनकुळे म्हणाले।